नमस्कार, ध्येय प्रकाशनमध्ये आपलं स्वागत. तर आता आज आपण 8वीचं गणित बघणार आहोत. तर पहिल्यांदा अनुक्रमणिका आपण बघू की याच्यामध्ये आपल्याला काय काय शिकायचंय. तर बघा इथं विभाग 1 आणि विभाग 2. तर विभाग 1 मध्ये काय आहे आपल्याला, तर परिमेय व अपरिमेय संख्या असतील, समांतर रेषा व छेदिका, घातांक व घनमूळ, त्यांच्या त्रिकोणाचे काय तिथं शिरोलंब, मध्यगा, विस्तार सूत्रे असतील, बैजिक राशीचे अवयव कसे पाडायचे किंवा अवयव त्यातले चलन असेल, त्याच्यानंतर चौकोन, चौकोनाचे प्रकार, सूट व कमिशन, हे आपल्याला काय येतं. तर पहिले 9 विभाग 1 मध्ये. आणि विभाग 2 मध्ये काय काय तर बहुपदीचा भागाकार असेल, सांख्यिकी, एकचल समीकरणे, त्रिकोणाची एकरूपता, चक्रवाढ व्याज, क्षेत्रफळ, पृष्ठबळ आणि घनबळ, आणि शेवटचं असेल ते काय आहे आपलं वर्तुळ, जीवा व कंस. अशा प्रकारे किती आहेत तर 17 प्रकरण आपल्याला 8वी मध्ये शिकायचे. तर आपण पहिल्यांदा विभाग 1 मध्ये काय काय ते आपण एक एक चालू करू घेतलं. पहिलं प्रकरण कुठलंय तर परिमेय व अपरिमेय संख्या. बघा इथं आता परिमेय संख्या आणि अपरिमेय संख्या. तर पहिल्यांदा त्यातलं काय तर पहिल्यांदा आपल्याला आधी आता काय झालेलं आहे आपलं तर नैसर्गिक संख्या असतील, पूर्ण संख्येचा समूह असेल किंवा काय असेल पूर्णांक संख्येचा समूह असेल. तर ह्या गोष्टी आपण पाठीमध्ये शिकलेलो की त्याच्यामध्ये काय काय येत आहे ते सगळं आपण शिकलेलं आहे त्याच्यामध्ये, बरोबर. बघा इथं आता याच्यामध्ये काय काय नैसर्गिक संख्या कशाला म्हणायचं, त्यानंतर पूर्ण संख्या कसा म्हणायचं, पूर्णांक संख्या समूह कुठला किंवा त्या संख्या कुठल्या, हे सगळं आपण बघितलंय, बरोबर. त्याच्यानंतर आता परिमेय संख्याचा समूह काय, परिमेय संख्या कशाला म्हणायचं तर m/n या रूपातील संख्यांना काय म्हणायचंय परिमाण. हे ते MON हे काय पूर्णांक असतात, परंतु n हा कधीही काय नसतोय शून्य नसतोय, हे लक्षात ठेवायचं. म्हणजे शून्य असेल तर ती काय असणार आहे का मग परिमेय संख्या, तर नसणार आहे, हे लक्षात ठेवायचंय. आता पुन्हा इथं काय दिलं, दोन परिमेय संख्याच्या दरम्यान असंख्य परिमेय संख्या असेल, काय असेल त्या असंख्य, म्हणजे काय ह्या दोन जर कुठल्या संख्या आपण घेतल्या आणि त्याच्यात काय असलं तर त्या दोन्हीच्या दरम्यानच जर विचारलं तर आपल्याला काय सांगता येणार नाही त्या की कुठल्या कुठल्या, त्याच्यामध्ये काय असते असंख्य संख्या असतील. आता बघा इथं संख्यारेषा असेल. आता संख्यारेषा कशी दाखवायची परिमेय संख्या, मग इथं संख्यारेषा पहिल्यांदा बघितली काय संख्यारेषेमध्ये तर शून्याच्या उजवीकडे जर बघितलं तर कुठल्या संख्या सगळ्या तर धन, आणि शून्याच्या डावीकडे जर बघितलं कुठल्या असतात ऋण असतात. म्हणजे जर दुसऱ्या भाषेत सांगायचं तर उजव्या साईडला संख्या कशी जातात वाढत जातील आणि डाव्या साईडला काय होत जाणार कमी होत जाणार. आता इथं बघा दोन्ही परिमेय संख्या पूर्णांक ही आहे ती संख्या रेषा दाखवू. मग दोन दाखवायची इथं तर दोन दाखवायची कसं बघा इथं काय केलं इथं 7/3 बरोबर 7 गुणिले 1/3 का केलं, शून्याच्या उजवीकडे प्रत्येकाला 3 समान भाग करू. मग 3 समान भाग म्हणजे काय केलं इथं बघा इथं कशा प्रकारे केलंय, इथं काय केलं 2/3 पुन्हा 1, त्याच्यानंतर इथं काय 7/3 अशा पद्धतीने केलं. 1 2 3 4 5 6 आणि 7 नंबरला तिथं काय झालेलं आहे तिथं नंबरला आलाय, त्यामुळे काय झालं तर 7/3 अशा पद्धतीने काय झालं दाखवलं गेलं तिथं. आता इथं काय जर मायनस असेल तर काय होईल, जेवढं उजव्या हाताला जाणार आहे आपण इथं काय लक्षात ठेवायचं की शून्याच्या जेवढं उजव्या हाताला जातोय तेवढंच काय करायला लागतं आपल्याला डाव्या हाताला तिथं जायला लागेल. जेवढी घरी गेली इथं किती गेलं 1 2 3 4 5 6 इथं बघा 3 4 5 6 7 तिथं. मग त्याच पद्धतीने आपल्याला काय करायला लागेल त्या साईडला उजव्या साईडला जायचं ते डाव्या साईडला जावं लागेल तिथं. आता ही संख्यारेषेवरीच उदाहरण आहे. मग संख्यारेषा काढायची पहिल्यांदा इथं जशी दाखवली त्याप्रमाणे काढायची संख्यारेषा आणि काय करायचं तर उजव्या साईडला हे लक्षात करायचं की उजव्या साईडला काय धनसंख्या असतील आणि डाव्या साईडला कशा असतील ऋण असतील, हे लक्षात ठेवायचं तिथं. मी तर संख्यारेषेत जी काय उदाहरण आहे ती संख्यारेषेत तिथं येते बघा. इथं आता इथं दिलेली संख्यारेषा काय ओ कडे ओला शून्य, इकडे काय दिलं धन आणि इकडे पण काय दिलं ऋण, अशा पद्धतीने काढायची. इथं बघा आता परिमेय संख्येतील क्रमसंबंध किंवा लहान मोठेपणा. संख्यारेषेवर संख्यांच्या प्रत्येक जोडीमध्ये डावीकडील संख्या उजव्या बाजूच्या संख्येपेक्षा लहान असते हे आपल्याला माहिती आहे. म्हणजे कसं डावीकडील संख्या लहान का असते काय काय होतं तर ती लहान लहान होत जाते. मी समजा बघितलं आपण शून्यापासून उजवीकडे गेलं तर काय जाणार आहे वाढत जाणार आहे आणि डाव्या साईडला काय होणार कमी होत जाणार आहे. त्याच पद्धतीने असते. आता लहान मोठेपणा ठरवायचा तर कसं ठरवायचा बघा इथं काय दिलंय 5/4 व 2/3 यांचा लहान मोठेपणा ठरवा आणि काय करायचं ह्या चिन्हांचा वापर करायचा, बरोबर. मग काय केलं इथं बघा इथं काय केलं 5 गुणिले 3 4 गुणिले 3
काय केलं इथं, इथला जो कुठला तर ह्या छेद ह्यानं काय केलं, ह्याला गुणलं 5 त्रिक 15 म्हणजे काय केलं इथं हा 15 इथं म्हणजे छेद समान करायचा आपल्याला. छेद समान केल्यानंतर किती झाला यांचा, जर दोन्हींचा म्हणजे असा छेद समान करायचं तर काय करायचं, तर अशी संख्या निवडायची त्याच्यामध्ये की ज्याच्यामध्ये काय असेल तर ह्या दोन्हींच्या पाड्यातली एक संख्या घ्यायची. मग एक कुठली येणार इथं 4 आणि 3 च्या पाड्यात, तर कुठली येणार तिथं 12 आली. त्यामुळे काय केलं, ह्या 5 ला कितीनं गुणलं तर 3 ला गुणलं. ज्यावेळेस आपण लक्षात ठेवायचं की ज्या संख्येनं आपण छेदाला गुणतोय त्याच संख्येनं काय करायचं आपल्याला अंशाला सुद्धा गुणायचं. बघा इथं 4 गुणिले 3 केलं इथं, मग इथं पण काय करणार आहे 4 5 गुणिले 3च करणार आहे. मग किती मिळाला आपल्याला अपूर्णांक 15/12 अशा पद्धतीने मिळाला. मग इथं करताना पण आपल्याला छेद झाला पाहिजे किती, इथं किती केला आपण 12 केला असेल तर इथं पण किती करणार आहे 12च करायला पाहिजे. मग इथं 12 केल्यानंतर किती गुणणार आहे आपण 3 गुणिले 4, इथं पण 3 गुणणार आहे 2 गुणिले 4. या अपूर्णांक किती मिळाला आपल्याला 8/12. मग दोन अपूर्णांक इथे मिळाला आपल्याला 15/12 आणि 8/12 मिळालं. मग त्याच्यामध्ये आपल्याला काय लक्षात ठेवायचंय, ज्यावेळेस आपण शिकलो की अपूर्णांक लहान मोठापणा कसा ओळखायचा, तर ज्या अपूर्णांकाचं काय असेल छेद समान असेल त्या अपूर्णांकाचा अंश मोठा, तो अपूर्णांक कसा असतो मोठा असतो. मग इथं बघा या अपूर्णांकात जरी बघितलं आपण तर लक्षात येतं की 2चा छेद 12 आहे आणि त्याच्यानंतर काय होतंय तर 15 आहे. 15 कसं आहे 8 पेक्षा मोठा आहे, मग हा अपूर्णांक मोठा. किंवा काय करायचं त्याचं संक्षिप्त रूप द्यायचंय त्याला. मग संक्षिप्त रूप दिलं कसं इथं, मग इथं दिल्यानंतर आपल्याला कुठला अपूर्णांक हा अपूर्णांक, कारण हा 5/4 म्हणजेच किती आपला 15/12, 2/3 म्हणजे किती 8/12. मग कुठला मोठा आहे, हा पहिला अपूर्णांक मोठा आहे म्हणून हा अपूर्णांक काय असणार आहे मोठा असणार आहे. हे झालं आपलं उत्तर. इथं बघा आता इथं तुलना करायची. आता इथं तुलना करताना काय लक्षात ठेवायचं, इथं आधीच्या प्रमाणे इथं नियम लागू होईल का तर नाही. तर लक्षात ठेवायचं हे आपल्याला माहिती आहे की ऋण संख्या नेहमीच कशी असते धनसंख्येपेक्षा कशी असणार आहे लहान असणार आहे. मग इथं काय करायला लागेल का आपल्याला छेद समांतर नाही. मग इथं उत्तर काय आपल्याला डायरेक्टली 4/5 कसा असणार मोठा असणार आहे, ही गोष्ट लक्षात ठेवायची. धनऋण असतो त्यावेळेस आपल्याला काय करायला लागणार नाही, तर कोणत्याही पद्धतीचं तिथं छेद समान किंवा दुसरी कुठली क्रिया करायला लागणार नाही. तर आपल्याला जो धन अपूर्णांक असेल तो कसा असेल तिथं मोठा असेल. फक्त लक्षात ठेवायचं एक धन आणि एक ऋण पाहिजे, असं नाही व्हायला पाहिजे की दोन्ही ऋण आहेत तरी आपण तसं करतोय. मग काय पाहिजे एक धन एक ऋण असेल त्यावेळेस आपल्याला काय कळलं पाहिजे की जो धन अपूर्णांक आहे तो कसा असणार आहे कायम मोठाच असणार आहे, हे लक्षात ठेवायचं. ठीक आहे, आता इथं बघू खाली आणखी 2 3 पण -2 आणि -3 असेल म्हणजे कसं लक्षात ठेवायचं. जर आपण संख्या रेषेत काढत असेल तर काय सांगितलं होतं संख्या रेषेवर उजवीकडे काय होते संख्या उजवीकडे काय होत जातात मोठे होत जातात, डावीकडे लहान होत जातात. मग आपण संख्या रेषा मांडताना कसं मांडतो 1 2 3 4 5 मायनस ज्यावेळेस असेल त्यावेळेस, म्हणजे बघा इथे सांगतो ही कशा पद्धतीने असेल. हे संख्या रेषे जर असेल आपण असे संख्या रेषे काढत असेल जर आपल्याला अंक द्यायला सांगितले तर कुठला पहिला घेतो आपण 0 घेणार आहे इथं. मग 0 घेतलं तर 1 2 3 अशा पद्धतीने काढतो. इकडे कसं होणार आहे आपण -1 1 2च असेल पण कुठला असेल ते वजा असेल. काय सांगितलं की ज्या वेळेस संख्या रेषेवर आपण कुठल्याही साईडनं डावीकडून जर उजवीकडे जात असेल तर ती संख्या कशी होत जाते इकडं मोठी मोठी होत जाते. आणि आपण डावीकडून उजवीकडे गेल्यानंतर आणि उजवीकडून जर डावीकडे जात असेल तर संख्या कशा होत जाणार आहेत लहान लहान होत जाणार आहेत. मग याचा अर्थ काय होतोय की -1 पेक्षा -2 कसे आहेत तर लहान आहेत. काय इथं तिथे लहान असणार आहेत हे लक्षात ठेवायचे. मग बघा इथं आता काय करायचं इथं संख्या रेषेवर करायचंय यांचं काय करायचंय तर आपल्याला यांची तुलना करायची. मग तुलना करताना आपण इथं काय केलं बघा इथं 7/3 5/2 पुन्हा छेद समान केला इथं. मग 5/2 केल्यानंतर काय कळलं इथं 7/2 आणि 5/2 असतील जर धन असल्यानंतर लक्षात ठेवायचं वेगळं असेल ऋण असेल तर वेगळं असेल. मग ज्यावेळी छेद समान केल्यानंतर छेद किती मिळाले इथं आपल्याला 14/6 आणि 15/6 मिळालं तिथं. कसं केलं मागाशी जसं केलं आपण तर काय करायचंय आपल्याला छेद समान करायचं आहे. छेद समान केल्यानंतर काय मिळणार आहे इथं छेद समान केल्यानंतर इथं बघा इथं काय केलं 7 दुने 14 आणि 3 दुने 6 काय झालं इथं 14/6 आपल्याला काय मिळालं इथं अपूर्णांक मिळाला आणि इथं किती मिळाला 15/6. पण लक्षात ठेवायचं
ज्यावेळेस दोन्ही ऋण संख्या असतील त्यावेळेस काय असतंय, जी मोठी संख्या असते ती काय असते, लहान असते, आणि लहान असेल ती कशी असते, मोठी असते. मग हे लक्षात ठेवायचंय. मग लहान असेल ते मोठे आपल्याला कुठलं, इथं मग काय झालं, इथं इथं दोन्ही धन घेतलेत आपण, दोन्ही धन घेतल्या याचा अर्थ काय मिळाला, तर इथं काय सांगितलं, ज्यावेळेस दोन्ही धन असतील त्यावेळेस दोन्ही छेद समान असतील तर जो अंश मोठा तो अपूर्णांक मोठा असेल. मग इथं मोठा कुठला आहे आपला 15/6, मग 15/6 म्हणजे कुठला इथं, तर दुसरा अपूर्णांक काय असणार आहे, इथं मोठा असणार आहे. त्याच्यामुळे आपण अशा पद्धतीने काय करायचंय, इथं बघा आता, आणि लक्षात ठेवायचं की जे धन असेल, आता इथं बघा धन आणि ऋण, धन आणि ऋण मध्ये काय होतं, इथं इथं कुठले असणारे मोठा याच्यामध्ये तर 3 मोठा असेल, आणि इथं कोण मोठा असेल, 2 मोठा असेल. मग यातला जर विचार केला, धन इथं मोठा आहे तर इकडे कुठला मोठा असणार आहे, ऋण मोठा असणार आहे. त्यामुळे हा काय असणार आहे इथं, तर इथं हा मोठा असेल. किंवा जर ऋणांचा विचार केला आपण ऋण तिथलं करून घेऊ. बघा इथं अपूर्णांक काय काय आपल्याला, इथं 7/3 आणि 5/2, 7/3 आणि 5/2. आता पहिल्यांदा काय करायचं आपल्याला, या पद्धतीने करू शकतो का आपण, असं पण करू शकतो, किंवा काय करायचं, छेद समान करायचं. छेद किती होईल याचा, गुणिले 2 करायचं. इथं इथं गुणिले किती करणार आहे आपण, 3, याला पण गुणिले 2 आणि याला गुणिले 3, म्हणजे किती झाले, 7×2 = 14, छेद 6 झाला हा, आणि हा झाला 15/6 झाला. मग लक्षात ठेवायचं, ज्यावेळेस काय लक्षात ठेवायचंय, की ज्यावेळेस आपल्याला ऋण संख्या असतील दोन्ही, मग ऋण संख्या ज्यावेळेस असतील, कारण ह्याचं उत्तर येताना पण कसं येणार आहे, ऋणच येणार आहे. कारण ज्यावेळेस धन आणि ऋण असेल भागाकार करताना आपण उत्तर काय असते, ऋण. हे ज्यावेळेस ऋण असेल त्यावेळेस काय लक्षात ठेवायचं, येणारं उत्तर जे लहान असेल ते काय असणार आहे, मोठं असणार आहे. कारण ऋण संख्या जी लहान असते ती मोठी असते, आणि धन संख्या जी मोठी असते ती मोठी असते. हे लक्षात ठेवायचं. ज्यावेळेस संख्या रेषेप्रमाणे आपण लक्षात येईल तिथं पण, म्हणजे कुठला येणार आहे, तर हा अपूर्णांक मोठा येणार आहे, कारण छेद समान आहे. ऋण असताना ज्या संख्या लहान असेल अंशामध्ये तो अपूर्णांक मोठा असेल, आणि जिथं मोठे असेल तो लहान. म्हणजे उदाहरण द्यायचं सांगितलं तर अशा पद्धतीचं असतं. इथं जर असं असतं तर हे उत्तर आलं असतं आपलं, आणि हे ऋण आहे म्हणून काय येणार आहे, त्या प्रकारे उत्तर येईल. ही गोष्ट लक्षात ठेवायची, की संख्या जरी आपल्याला समान दिसत असल्या तरी ऋण आणि धन याचा काय होतो, त्याच्यामुळे फरक पडणार आहे. इथं जिथं ऋण संख्या लहान तो अपूर्णांक मोठा असेल, आणि धन असेल जी संख्या मोठी असेल तो अपूर्णांक कसा असेल, मोठा असेल. ह्या गोष्टी लक्षात ठेवायच्या. बघा इथं आता पुढचं, A/B व C/D या परिमेय संख्येमध्ये जर B आणि D धन असतील तर, B आणि D धन असेल तर काय असणार आहे तिथं, तर C आणि D चं काय असेल, तर हा अपूर्णांक कसा असेल, मोठा असेल. लक्षात ठेवायचं. कधी, ज्यावेळेस धन असतील त्यावेळेस लक्षात ठेवायचं. हे नियम आपल्याला लक्षात पाठच पाहिजेत. काय बघा, जर A/B व C/D या परिमेय संख्येमध्ये B आणि D धन असतील तर, मग बघा इथं यांचा जर गुणाकार असेल, ह्या दोन संख्या मोठ्या असतील तर C आणि D मोठा असेल. दोन्ही जर बरोबर असेल तर सगळं बरोबर राहील तिथं. आणि ज्यावेळेस A आणि D मोठा असेल त्यावेळेस A/B कसा असेल, इथं मोठा असेल. हे लक्षात ठेवायचं. आता हे याच्याप्रमाणे काय करायचं आपल्याला, संख्या रेषेप्रमाणे आपल्याला काय आलं पाहिजे, की लहान मोठेपणा ठरवता आला पाहिजे. हे आता काय सांगितलं, ही गोष्ट लक्षात ठेवायचं. आता ही -7 ते -2 आहे. संख्या आपल्याला मोठी दिसती कुठली, जरी 7 मोठे दिसत असले तरी 7 ऋण आहेत, त्यामुळे 7 कसे असणार, तिथं लहान असणार. ही गोष्ट लक्षात ठेवायची आपल्याला. पुढचं बघू आता दशांश रूप. दशांश रूप द्यायचं म्हणजे काय करायचं, तर इथं जे अपूर्णांक आहे, अपूर्णांकाचं कशात रूपांतर करायचंय, दशांश अपूर्णांकात करायचंय. म्हणजे फक्त काय करायचं तिथं आपल्याला, तर जो छेद असतो त्या छेदातल्या संख्येने काय करायचं, अंशाला भाग लावायचा. त्यावेळेस आपल्याला काय म्हणत आहे, त्याचं दशांश अपूर्णांक काय होतंय, रूपांतर होतंय. इथं बघा कसं केलंय, तर ह्या 4 न काय करायचं, इथं ह्या 7 ला आपल्याला काय करायचंय, भागायचंय. तिथं अशा पद्धतीने आपल्याला करायचं. इथं बघा ही उदाहरण काय करायचं, इथं लक्षात ठेवायचं. इथं 37 ह्या 9 ला, ह्या 42 ना 18 ला, 14 ना 9 ला, आणि इथं 5 न काय करायचंय, 103 ला भागायचंय. असं उत्तर ज्यावेळेस आपल्याला अपूर्णांकात दशांश अपूर्णांकात करायचंय. मी कुठलं जरी एक उदाहरण घेऊ, आपण घेतलं, आपल्याला सांगितलं काय सांगितलंय, 9/14 काय करायचंय, दशांश अपूर्णांकात रूपांतर करायचंय. मग इथं काय करायचंय आपल्याला, तर 9 ला भागायचं. हे लक्षात ठेवायचं, छेदामध्ये जी संख्या असते त्या संख्येनं भागायचं असतंय.
मग किती लागलाय, कितीचा भाग लागला इथं, तर पहिला 0 म्हणजे पॉईंटचा इथं, कारण इथं भाग जाणार आहे 14 ला, तर नाही जाणार, कारण 9 कसं आहे, 9 कसं लहान आहे तिथं, मग इथं किती झाले भाग, किती लागल, तर मग इथं पॉईंट दिल्यानंतर 0 घ्यायचं, इथं 84 इथं 6 लागले, म्हणजे किती भाग लागला इथं, 6चा लागला इथं. त्यानंतर काय घेतले उतरून, किती झाले, किती जाणार इथं, तर 56चा भाग लागला इथं, म्हणजे किती उरणार इथं, 4 उरणार. त्याच्यानंतर मग 0 घेतले, त्यानंतर किती लागले इथं, 14 2 28, इथे किती राहणार, पुन्हा इथे 2, इथे किती राहणार, 12 शिल्लक राहणार. अशा पद्धतीने आपल्याला काय करायचं जायचं इथं, तर भाग लावत जायला लागेल. मग 2 दशांश जसं आपल्याला दिलेलं असेल, किती दिलेलं इथं, किती स्थळापर्यंत उत्तर काढायचं आपल्याला, तर 3 स्थळापर्यंत साधारण उत्तर काढायचं. जर समजा आता हे बघितलंय आपण, आवर्ती आपण कशाला म्हणतो, खंडित कशाला म्हणतो, या गोष्टी आपण बघितल्या. मग लक्षात ठेवायचं, इथं भाग लावायचं, काय करायचंय फक्त आपल्याला, ते या संख्येने इथं भाग लावायचं. पुढचं बघा आता अपरिमेय संख्या. आता अपरिमेय संख्या कशाला म्हणते तिथं, तर अपरिमेय संख्या काय असतात, इथं बघा अपरिमेय संख्या. आता समजा आपल्याला दिलेलं असतं की ज्यावेळेस आपण वर्तुळाच्या ज्यावेळेस बघितलं की क्षेत्रफळ असेल, त्यानंतर परिघ असेल त्यातला, तर काय बघितलं होतं, पाय ही संज्ञामधली. मग पाय काय असते तिथं, तर पाय ही कशी संज्ञा आहे, तर अपरिमेय मध्ये येतं, हे लक्षात ठेवायचंय. किंवा हे हे बघा इथं काय दिलेलं आहे, 3 वर्गमुळात 2 दिलेलं आहे इथं. मग वर्गमुळात 2 ज्यावेळेस दिले, किंवा 3 वर्गमुळात 2/3 असं जर काय दिलेलं असेल, तर आपल्याला काय होणार आहे तिथं, तर त्याचा वर्गमूळ काढता येणार आहे का, तर नाही काढता येणार. मग ह्या ज्या संख्या दिलेल्या आहेत आपल्याला, ज्या आपण काय होतंय, संख्या रेशिओ बघा, संख्या रेशिओ कसं होतंय दाखवता येत नाही. ह्यांचं जे कॅल्क्युलेशन आहे ते आपल्याला काय होतंय, तर आपल्याला तोंडी किंवा अंकगणना करा येत नाही, अशा संख्याला काय म्हणतो आपण, अपरिमेय संख्या असं म्हणतो. मग त्याच्यानं काय करायचं आपल्याला, इथं हे संख्या रेशो जे दिलेले आहे ते संख्या आपल्याला काय करायचं, दाखवायचे तिथं. येतं बघा वर्गमुळात 7 हे काय करायची, संख्या रेशो दाखवायची. याच पद्धतीने आता बघा लहान मोठेपणा इथे दिलाय, तोच इथं आता उत्तर दिलेलं आपल्याला, तर मग ते सगळे उत्तर सोडवायचे आपल्याला, आणि काय करायचं, इथं आपलं उत्तर चूक आहे का बरोबर आहे ते बघून घ्यायचं. पुढचा आता समांतर रेषा व छेदिका. समांतर रेषा आपण बघितलंय काय असतंय, जे एकमेकांना छेदत नाही त्यांना काय म्हणतो आपण, समांतर रेषा असतील. त्यानंतर छेदिका बघू इथं. छेदिका म्हणजे काय, ज्या रेषा काय असतंय, दोन रेषांना भिन्न बिंदूत छेदत असलेली रेषा, बरोबर. आता इथं बघा म्हणजे काय होतंय, ह्या एकच रेषा आहे, त्याला किती रेषा छेदतात, 2, पण त्या एका बिंदूत छेदतात का, तर नाही. तो कुठल्या छेदणार, त्या भिन्न बिंदूत छेदल्या, मग त्याला काय म्हणायचं, छेदिका असं म्हणायचं. आता इथं बघून घेऊ आपण. आता कोणाचे प्रकार बघायसाठी इथं आपल्याला कळलं पाहिजे कुठलं इथं बघा, ही काय केलंय इथं, ही रेषा आणि हे छेदिका कुठली, तर PQ, आणि रेषा RS ही छेदिका आहे. मग त्याच्यामुळे कोण किती तयार होतात, 1 2 3 4 5 6 7 8 कोण इथं तयार होतात. मग ह्या कोणाला काय होतात, विविध नावं दिली जातात. मग नाव कुठली आहेत त्याची ते आपण बघून घेऊ. आता ह्याच्यामध्ये पहिलं कुठलं आहे, तर संगत कोण. ज्या जोडीतील कोणांच्या छेदिकेवर एकच भुजा, एकच दिशा दर्शवतात व छेदिकेवर नसलेल्या भुजा छेदिकेच्या एकाच बाजूला असतात, ती जोडी कुठली असते, संगत कोणाची जोडी असते, बरोबर. मग संगत कोणाची जोडी कुठली, तर इथं बघून घेऊ. कुठला इथं, AMP आणि MNR. AMP आणि MNR हे काय झालं बघा, इथं कुठलं AMP आणि काय होतंय MNR इथं. म्हणजे इथं लक्षात काय सांगितलं त्यांनी, हे काय दर्शवतात, तर एकच दिशा म्हणजे काय झालं बघा, हा कोण कुठल्या दिशेने, हा असा कोण झाला, आणि हा पण कोण होतोय कसा, तर याच दिशेने होतोय. म्हणजे हा कोणाची दिशा कुठली, तर अशा पद्धतीने काय झालं इथं संगत कोण आहे. मग इकडचा जर विचार केला तर कुठला संगत कोण होईल बघा इथं. मग याच पद्धतीनं AMP म्हणजे कुठला होईल, तर AMQ होईल इथं. आणि इथं कुठला झालाय आपला, तर MNR झाला, म्हणजे इथं होईल MNS होईल. अशा पद्धतीनं संगत कोण होतील तिथं, MNR. मग संगत कोण होतील. त्यानंतर आता कुठलंही आंतरकोन आहे, आंतरकोन मध्ये इंटिरियर अँगल्स.
मग इंटेरियर म्हणजे कुठलं, तर अंतर्बाजूला असतील ते ज्या जोडीतील कोण दिलेल्या दोन रेषांच्या आतील बाजूस व छेदिकेला एकाच बाजूस आहे ती जोडी कुठली आहे, आंतरकोणाची जोडी. मग आंतरकोणाची जोड्या बघा, पी एम एन आणि एम एन आर. बघा इथं पीएम एन, आता पीएम एन कुठं बोललं, पी एम आणि एन इथं झालं असेल, आणि एम एम एन आणि आर कुठला झाला इथं, पी एम म्हणजे कुठला झाला इथं, पीएम एन म्हणजे पीएम एन म्हणजे हा इथं झाला कोण, आणि हा पी एन आर असेल म्हणजे हा आणि हा कोण झाला, काय झाला तो, तर कुठला झाला, आंतरकोण झाला. हे लक्षात ठेवायचंय. मग आंतरकोणाच्या जोड्या कुठल्या कुठल्या, तर मग दुसरीच कुठली होईल, इथं एक जोडी होईल, इथं एक जोडी होईल. आंतरकोणाची दुसरी कुठली होईल बघा, इथं क्यू एम आणि एन होईल, आणि दुसरी कुठली होईल तिथं एम एन आणि एस. अशा पद्धतीनं म्हणजे हा एम आणि हा एन अँगल आहे, त्यांना कुठल्या म्हणणार आहे, आंतरकोणाच्या जोड्या म्हणणार आहे. आणि संगत कोणाच्या जोड्या म्हणलं तर कुठल्या येणार आहे बघा, हे एम आणि पी म्हणजे इथं जो अँगल झाला तयार इथं, तो हा कुठला झाला इथं, हा एम म्हणजे एम अँगल आहे इथला बाहेरच्या साईडचा, तो तिथं संगत कोणामध्ये, त्या संगत कोण कुठला आहे, एम एन आर. म्हणजे इथला आणि इथला कोण कुठला होतोय, संगत कोण होतोय, आणि इथला आतला आणि इथला आतला कुठला होणार आहे, तर आंतर कोण होतोय, हे आपल्याला लक्षात आलं पाहिजे. त्याच्यानंतर इथं कोण बघा, इथं दोन होते, आंतर आणि बाह्य. मग आंतर कुठलं होतंय, पीएमएन. आता पीएमएन कुठला आहे बघा, इथं पी एम आणि एन कुठला होतोय बघा, पी एम आणि एन म्हणजे इथं असा झाला पीएमएन, आणि त्याचा क्रम कुठला होतोय बघा, एमएनएस. एमएनएस कुठे आहे, एम एन आणि एस म्हणजे इथं कुठला झाला, एमएनएस. अशा पद्धतीने झाला तो कुठला झाला, युतक्रम कोण झाला, तो कुठला झाला, तर आंतर युतक्रम झाला. आपण इथं लिहून घेऊ. हा बघा इथं आंतरयुतक्रम कुठला कुठला आहे, तर बाह्य घेऊ आधी, ए एम आणि पी आणि टी एन एस. ए एम पी आणि टी एन एस म्हणजे बघा इथं ए एम पी आणि टी एन एस कुठं आहे, ए एम पी हा म्हणजे इथं झाला कोण कुठं तयार होतील, इथं तयार होतोय, आणि टी एन एस कुठं होतोय, टी एन आणि एस. बघा इथं म्हणजे हा इथं आणि हा इथं अशा प्रकारे कुठला होतोय, बाह्य युतक्रम होणार आहे. आणि आंतरयुतक्रम कुठं बघितला, ते इथं असं बघितलं आपण. मग हे लक्षात ठेवायचं की कुठल्या पद्धतीनं कुठला तयार होतोय ते. इथं तर संगत कोणाच्या जोड्या कुठल्या आहेत ते ओळखायचे. ह्या ज्यावेळेस मग संगत कोणाच्या कशा ओळखायचे बघा, इथं संगत कोणाच्या, कोण पी आणि कोण संगत आहे, कोण पी आणि कोण असणार इथं, तर कोण डब्ल्यू येईल, कारण इथं दोन्ही एका साईडला आहेत. कोण क्यूचा कुठला येईल, कोण क्यू आणि कोण एक्स येईल. अशा पद्धतीने आपल्याला बाकी जोड्या शोधायचे. संगत कोण आणखी त्यानंतर आंतरकोण. आंतरकोण कुठला असतोय, तर आतमध्ये आतमध्ये जे असतील त्याला काय म्हणायचंय, आंतरकोण असतील. आणि युतक्रम कोण कसं होतोय ते एकदा पुन्हा एकदा बघून घ्या. तर बघा इथं पीएमएन आणि एमएसएन, पीएमएन पीएम आणि एन म्हणजे कुठं झाला हा, आणि एमएसएन एमएनएस म्हणजे हिथं आणि हिथं, तर ह्याला काय म्हणायचं, युतक्रम कोण असं म्हणायचं. मग लक्षात ठेवायचा हा कसा होतोय बघा, हितला एक कोण ना हितला एक कोण कुठला झाला, युतक्रम झाला. इथला आणि इथला कुठला झाला, संगत कोण झाला. आणि त्याच्यानंतर कुठला आहे, आंतरकोण म्हणजे हे आतले, इथला आतला हा आतला हा आणि हा झाला. अशा पद्धतीने आपल्याला कळलं पाहिजे की कुठला कुठला कोण तयार होतो. पुढे बघू आता. त्याच्यानंतर काय, समांतर रेषा व छेदिका यांच्यामुळे होणारे कोण व त्याचे गुणधर्म. आता कोण कुठले कुठले आपण बघितले, आता गुणधर्म त्याचे बघू, ते गुणधर्म काय काय असतात ते. बघा इथं आता गुणधर्म त्याचं पहिल्यांदा काय घेऊ, संगत कोणाचा गुणधर्म काय, समांतर रेषेच्या छेदिकेमुळे होणाऱ्या संगत कोणाच्या प्रत्येक जोडीतील कोण एकमेकांशी एकरूप असतात. कसं असतात, तर एकमेकांशी एकरूप. मग संगत कोण पुन्हा एकदा बघा, संगत कोण कुठला येणार आहे, ए एम पी आणि कुठला येणार आहे, ए एन आर. म्हणजे समजा एम एन आर जरी घेतला म्हणजे हा एन कोण आणि हा एम कोण कसा असणार आहे, संगत कोण. आणि काय होणार आहे, संगत कोणाच्या प्रत्येक जोडीतील कोण एकमेकांशी
एकरूप असतं. एकरूप असतं याचा अर्थ काय आहे, ते एमचा अँगल आणि एनचा अँगल कसा असेल तिथं समान असेल. त्याच्यानंतर इतक्रम कोण असेल तर इथं बघा, इथं पण कसे असतात एकरूप असतात, हे पण कोण असतात एकरूप असतात. इथं फक्त याच्यामध्ये बघा समांतर रेषा छेदिका आंतरकोनाच्या प्रत्येक जोडीत कोणाची मापाची बेरीज किती असते 180 असते. म्हणजे काय सांगितलं, संगत कोणाचं कसं असतं एकरूप असतील, व्युत्क्रम कोण एकरूप असतील आणि आंतरकोनाच्या बाबतीत काय सांगितलंय, दोन कोणाच्या मापाची जर आपण बेरीज करत असेल तर बेरीज किती येणार आहे तिथं 180 अंश येणार आहे. हे लक्षात ठेवायचंय की त्यांचे गुणधर्म आपल्याला लक्षात पाहिजे. की जर विचारलं आपल्याला, जर आंतरकोन आपल्याला एक दिलेला असेल 110चा तर दुसऱ्या काढायला सांगितलं कशा पद्धतीने काढणार, तर हे आपल्याला लक्षात पाहिजे की मापान जे कोणांची मापाची बेरीज किती येते 180. मग एक जर आपल्याला माहित असेल 110 आहे तर दुसरा किती येणार इथं तर 70 अंशाचा येईल. मग अशा पद्धतीने आपल्याला इथं बघा काय दिलंय, तिथं 70 अंश दिलंय ते 110, मग उलट झालं तो म्हणजे एक कुठला दोन्हींचं काय आलं पाहिजे, तर दोन्हींच्या कोणाच्या मापाची बेरीज किती आली पाहिजे इथं तर 180 आली पाहिजे. हे आपल्याला लक्षात पाहिजे. जर आपल्याला सांगितलं की संगत कोण, जर संगत कोण किती आहे 110 मापाचा आहे तर दुसरा संगत कोण कितीचा असेल, मग तिथं आपण 70 नाही घेणार, तिथं काय घेणार आहे आपण तर 110च येणार. कारण आपल्याला इथं सांगितलंय काय, तर ज्यावेळेस संगत कोण असतील, संगत कोण असतील आणि इतरूप कोण असतील त्यांचं कसं असतं एकरूप असतं, म्हणजे समान असतं तिथं. मग हे लक्षात आलं पाहिजे आपल्या. इथं बघा त्याच पद्धतीने आपल्याला करायचंय की कोण कुठला त्याच्याप्रमाणे आपल्याला माप काय होणार कळून जातील. त्याच्यानंतर पुढचा घेऊ आपण. इथं कोणाची माप आपल्याला पहिल्यांदा कोण ओळखायला आला पाहिजे, त्याच्यानंतर आपल्याला कोणाची माप कळतील. इथं बघा आता हा कुठला आहे, तर इथं ह्या बँक कुठला, हा कुठला, पहिल्यांदा हे शिकायचंय की आंतरकोन कुठला असेल, त्याच्यानंतर व्युत्क्रम कोण कुठला असेल, संगत कोण कुठला असेल. ह्या गोष्टी आपल्याला इथं बघा आता संगत कोणाचा जर विचार केला इथं 70 असेल तर इथं किती येणार आहे सांगा, तर 70 ची. कारण संगत कोण असेल तर संगत कोणाची कसं असतं इथं तर समानच असतोय. पण इथं संगत कोण ऐवजी जर बाह्य कोण दिलेला असेल, आंतरकोन दिलेला असेल तर आंतरकोन कसा असतोय 180 पाहिजे आंतरकोनाची मापाची बेरीज. त्याच्यावर आपल्याला जो कुठला असेल, आपल्याला कुठला जरी दिला तर आपल्याला काय काढता येईल त्याचा कोण काढता येईल. इथं बघा आपल्याला काय सांगितलं इथं, तर सरावासाठी काय दिलं तर रेषा काढून त्याचा कोण काढायला आपल्याला शिकायचं आहे. त्याच्यानंतर पुढचं प्रकरण बघू आपण काय, तर घातांक आणि घनमूळ. मग घातांक काय असतोय बघा इथं. आता घातांक कशा प्रकारे लिहायचा, घातांक म्हणजे काय असतंय ह्या गोष्टी पहिल्यांदा समजून घेऊ. बघा घातांक व नियमाचं, तर घातांक मध्ये काय येतं, समजा हे लिहिलंय 2 गुणिले 2 गुणिले 2 गुणिले 2 अशा पद्धतीने लिहायचंय. मग अशा पद्धतीने पूर्ण लिहिलं किंवा हे 2चं काय झालंय, 2 हा अंक किती वेळा आलाय सांगायचं, 1 2 3 4 5 वेळा आलाय. 5 वेळा आलाय तर ह्या लक्षात ठेवायचं, हा 2 ला काय म्हणतो आपण तर 2 हा दिलाय तर हे 2 पाया असतो आणि किती वेळा आलाय हे जे आपण लिहितो तर त्याला काय म्हणलं जातं घातांक म्हणलं जातं. मग हे अशा पद्धतीने लिहिलं, 2 घातामध्ये काय लिहायचं आपल्याला 5 असं लिहायचंय. मग याचा अर्थ काय होतो, 2चा किती वेळा गुणाकार आपल्याला करायचा आहे तर 5 वेळा करायचा आहे. मग अशा पद्धतीने लिहू शकतो. ही पूर्ण आपल्याला इथं लिहायची गरज नाही की 2 काय करायचं 5 वेळा लिहायची गरज आहे का, तर नाही. फक्त काय लिहायचं 2 पाया लिहायचं आणि त्याच्या डोक्यावर म्हणलं तर काय लिहायचं तिथं तर 5 लिहायचं. आता घातांकाचे काय नियम आहेत ते बघून घेऊ आपण. घातांकाचे नियम काय बघा, इथं बघा ए आणि घात किती एम गुणिले ए घात काय एन. मग ह्याच्यापासून नियम काय तयार होतो, जर घातांकामध्ये पाया समान असेल आणि घातांकाचा जर गुणाकार असेल, पाया समान असेल आणि त्यांच्यात जर गुणाकार करायचा असेल तर घातांचं काय करायची तर बेरीज करायची. म्हणजे हा पाया समान राहील तर फक्त लक्षात ठेवायचं पाया काय पाहिजे आपल्याला इथं समान पाहिजे, त्यावेळेस आपण बेरीज करू शकतो. मग ही बेरीज झाल्यानंतर इथं बघा ए एम अधिक एन केलं. इथं पुढचा दुसरा नियम काय असतोय तर ए ज्यावेळेस इथं पण पाया समान आहे यांच्यामध्ये क्रिया कुठली आहे तर भागाकाराची क्रिया आहे. जर भागाकाराची क्रिया असेल तर काय करायचं आपल्याला घातांची काय करायची वजाबाकी करायची. हा दुसरा नियम झाला त्यातला. त्यानंतर तिसरा नियम काय सांगतो ए गुणिले बी आणि कंसाचा काय यम घात आहे. मग कंसाचा जर यम घात असेल तर लक्षात ठेवायचा हा दोन्हीचा घात असतोय. म्हणजे कसा तो ए चा पण यम घात असेल आणि बी चा पण यम घात असेल. जर उदाहरण सांगायचं बघायचं म्हणजे काय दिलं इथं 2 गुणिले 3 आणि काय करायचं इथं कंसाचा दुसरा घात आहे. मग याचा अर्थ काय होणार आहे आपण अशा पद्धतीने लिहू शकतो 2चा दुसरा घात गुणिले 3चा काय दुसरा घात अशा पद्धतीने सुद्धा लिहू शकतो. किंवा ह्याचा अर्थ आणि याचा अर्थ कसा होतोय सेम होतोय हे लक्षात ठेवायचं. पुढचा असेल चौथा नियम यातला ए चा कितवा शून्य घात बरोबर 1. म्हणजे कुठली जरी संख्या असेल
कुठली जरी संख्या असेल घात तिचा किती 0 तर त्याची किंमत किती राहणार आहे? 1च राहणार आहे. म्हणजे बघा इथं समजा असं दिलं 125 चा 0 घात बरोबर किती, मग याचं उत्तर 125 चा 0 घात म्हणजे उत्तर किती येणार आहे? कायम 1 येणार आहे. मी कुठली पण संख्या घ्या, समजा 25 घेतलं, 100 घेतलं तरी उत्तर काय येणार? इथं 1च उत्तर येणार आहे आपलं. म्हणजे कुठल्या जरी संख्येचा 0वा घात असेल तर उत्तर काय येणार आहे? तर 1 येणार आहे. त्याच्या पुढचं आता एचा जर वजा m घात असेल तर काय करायचंय? a छेद, त्याचा अर्थ काय झाला? a छेद ती संख्या आणि काय करायचंय? घात कसा असेल? धन असेल त्यातला. इथं बघा आता ज्या वेळेस नियम 6वा त्यातला, तर ज्यावेळेस घाताच पायाचा काय असेल? घाताचा घात असेल तर दोन्ही घातांकाची काय होती? तर दोन्ही घातांकाचा गुणाकार होते. म्हणजे असं असेल 2चा तिसऱ्याचा दुसरा घात, मग कसं झालं? इथं 2चा यांचा काय करायचा? मग इथं गुणाकार, म्हणजे 2चा काय होणार? इथं 6वा घात होणार आहे. अशा पद्धतीने आपण लिहू शकतो. आणि ह्याचं काय होणार आहे? किंमत सेम असणार आहे. पण हे करण्यापेक्षा काय करायचं? इथं आपल्याला या पद्धतीने लिहायचंय. 2चा काय येणार आहे? इथं 6वा घात येणार आहे. पुढे बघा आता त्याच्यानंतर ज्याप्रमाणे गुणाकाराचा नियम काय इथं? तर इथं a छेद b काय येतं? m घात आहे. मग m घात आहे तर कोणाचा असणार आहे? a चा पण घात असेल आणि b चा पण असेल, अशा पद्धतीने असेल. आणि हा शेवटचा नियम a छेद b आणि कंसाचा काय वजा m घात असेल तर काय करायचंय तिथं? तर अंशाचा छेद करायचा, छेदाचा अंश करायचा आहे आणि घातांकाचा द्यायचा आहे? धन द्यायचा आहे. म्हणजे बघा इथं जरा संकेत सांगायचं म्हणलं, समजा दिलं 3/2 कंसाचा वजा 5वा घात. ठीक आहे, मग काय करणार इथं? आपल्याला 2/3 कंसाचा काय येणार इथं? 5वा घात. अशा पद्धतीने करायचं आहे आपल्याला. मग हे लक्षात आलं का सगळे नियम? हे नियम आपल्याला सगळ्यात लक्षात असतील तर कोणत्याही प्रकारचं उदाहरण यातलं आलं तर आपल्याला लक्षात येणार. इथं बघा आता हा पहिला नियम यातला 3चा 5वा गुणिले 3चा दुसरा आपल्याला दिलेलं आहे, उदाहरण दिलेलं आहे. मग काय सांगितलं? नियम पहिला आपल्याला काय सांगितलं होतं त्याच्यामध्ये? तर जर पाया समान असेल, घातांक जर दोन्ही मध्ये काय असेल? गुणाकाराची क्रिया असेल तर ह्यांचं काय करायचंय? इथं होणार आहे काय? यांची बेरीज, म्हणजे 3चा कितवा येणार इथं? तर 7वा घात येईल. हे लक्षात आलं पाहिजे आपल्याला. काय इथं केलं? पाया समान आहे, इथं तिसरा घात, इथं दुसरा, आणि दोन्ही मध्ये क्रिया कुठली? गुणाकाराची. याचा अर्थ काय होणार आहे इथं? तर दोन्ही मध्ये काय होणार आहे? बेरीज होणार आहे. नियम आपला एक प्रमाणे. इथं बघा दुसरा नियमाप्रमाणे भागाकार असेल तर काय होणार आहे? त्याच्यातलं वजाबाकी होईल. मग वजाबाकी झाल्यानंतर काय होणार आहे? 7 मधून हातात वजा चिन्ह कोणाला इकडे येणार आहे. मग काय होईल तिथं? आपल्याला 2 येईल, तिथं वजा 2 येईल. कारण का लक्षात वजा 2 येईल? कारण ह्याच्यातनं हे वजा करायचं, ह्याला वजा चिन्ह असेल, मग वजा 3चा वजा दुसरा घात येईल. ज्यावेळेस घातांकाचा घात असेल त्यावेळेस आपण काय करतोय? तर त्यांचा गुणाकार करतोय. कुठला नियम आहे आपला तो? तर नियम क्रमांक 6 मधलं उदाहरण सांगितलं इथं. मग 4×5 = 20, 3चा कितवा येणार आहे? तर 20वा घात येईल. इथं जर विचार केला 5चा वजा तिसरा, मग 1 इथं ऋण, इथं काय केलेलं आपण? धन केलेलं आहे. म्हणजे कुठला आला तिथं? तर ह्याच्यामध्ये हा 5 नंबरचा नियम आहे. इथं 6 नंबरचा 4 नंबरच्या नियमाप्रमाणे तर 5चा 0वा घात असेल तर उत्तर काय असणार आहे? 1 असणार आहे. त्याच्यानंतर हा नियम याच्यामध्ये नाहीये. तर मग याच्यामध्ये लक्षात ठेवायचं की कुठल्याही संख्येचा घात जर 1 असेल तर त्यावेळेस उत्तर तीच संख्या असते. हे लक्षात ठेवायचं. इथं काय लक्षात ठेवायचं? तर 5चा जर म्हणजे 5चाच नाही तर कुठल्या पण संख्येचा, तर समजा सांगितलं 120 आहे, 120चा 1 घात, तर उत्तर किती असणार आहे? 120 असेल. तर 10चा पहिला घात, याचा अर्थ काय झाला? 10चा 1 घात असणार आहे तिथं. मग हे लक्षात ठेवायचं. मग याच पद्धतीने काय करायचं? बाकी सगळे उदाहरणं काय करून घ्यायचं? सोडवून घ्यायचं. बघा इथं अपूर्णांकात आहे, 1/2 इथं वर्गमूळ लिहायचं तर कसं लिहायचं आपण? 1/2 लिहायचं. घनमूळ असेल तर काय लिहिणार आहे आपण? 1/3 लिहिणार आहे तिथं. इथं बघा 4चा घन, 4चा घन म्हणजे 4 किती वेळा लिहायचंय तिथं? तर 3 वेळा लिहायचंय. घनमूळ असेल तर 1/3 असं करतो आपण. मग ह्या गोष्टी आपल्याला कळल्या पाहिजेत की इथं बघा 1/3 आहे, म्हणजे 128चं 7वं मूळ काढायचंय तिथं आपल्याला. याच्याबद्दल काय करायचं? बाकीचे ही उदाहरणं सोडवून घ्यायचे तिथं. 256चे वर्गमूळ असेल, 13चे 5वे मूळ, मग 13चे 5वे मूळ ते लिहिणार कसं आपण? 13चे 5वे मूळ लिहिणार कसं? 1/5 येणार आहे 5वे मूळ म्हणल्यावर. अशा पद्धतीने आपल्याला लिहिता आलं पाहिजे. घातांक वापरून लिहायचंय फक्त आपल्याला इथं. मग यापर्यंत काय करायचं? हे सगळं उदाहरण सोडवून घ्यायचं.
हे सराव संख्या आपल्याला दिलेला आहे किती वेळा घाताचे मूळ किती असेल. त्याच पद्धतीने आपला इथं बघा 225चा वर्गमूळाचा घन. मग वर्गमूळाचा घन कसं इथं 3/2 आहे, मग त्याचा घन आहे. मग 5व्या मुळाचा कितवा घात येईल तर 4था घात येईल. अशा पद्धतीने आपल्याला तिथं सांगितलंय. आता बघा घन आणि घनमूळ काय असेल. मग घन आता बघा इथं घन करायचंय म्हणजे काय करायचं 3 वेळा काय करायचंय गुणाकार करायचा आहे. -6चा घन. मग लक्षात ठेवायचं -6चा घन म्हणजे काय करायचं 6चा घन करायचा आहे. आणि घन म्हणून 3 वेळा. मग 3 वेळा आलं म्हणजे चिन्ह कुठला येणार आहे वजा येणार आहे तिथं. आणि शून्याच्या बाबतीत जर घन करायचं सांगितलं तर काय करायचं इथं ह्या 2चा घन करायचा. 2चा घन किती येतो 8 येतं तिथं. आणि इथं 2 दशांश तळे. मग गणित म्हणल्यावर काय करायला लागेल ते तिप्पट करायला लागेल. म्हणजे किती येणार 1 2 3 4 5 आणि 6 दशांश तळे येतील. जरी या पद्धतीने केलं तरी आपल्याला चालेल. किंवा काय करायचं सांगतो. समजा आपल्याला सांगितलं असं दिलं 0.3 याचा काय करायचं आपल्याला घन करायचं आहे. मग 0.3चा घन म्हणजे काय करतो आपण 0.3 गुणिले 0.3 गुणिले 0.3 अशा पद्धतीने करायचं आहे. मग उत्तर किती येणार आहे इथं 27 आपल्याला काय आला इथं घन येणार आहे 3चा. आणि त्याच्यानंतर 1 2 3 1 2 3 म्हणजे 0.027 अशा पद्धतीने काय येणार आहे तिथं तर त्याचं घन येणार आहे. मी कसं करायचं सांगतो. तर इथं काय करायचं ज्यावेळेस आपल्याला दिलेलं असते तर फक्त संख्या घेऊन संख्येचा वर्ग करायचा. संख्येचा वर्ग आला 27. याच्यामध्ये दशांश तळे किती आहेत 1 आहेत. 1 जेवढे असतील त्याला किती गुणायचंय तर 3 ने गुणायचंय. म्हणजे 1 2 म्हणजे किती आलं 3 दशांश तळे दिली पाहिजे. मग 0.027. जर दुसरंच उदाहरण घ्यायचं म्हणलं समजा असेल 0.03 संख्या आपण समान घेऊ तेच घेतली. याचा काय करायचं आहे घन करायचा. 3चा घन किती येतो 3चा घन 27 येतो. आता 27 दशांश तळे दिली पाहिजे कारण फक्त उत्तर येणार आहे का एवढं नाही. म्हणजे 2 दशांश आहेत सांगितलं काय तर जेवढी दशांश आहेत त्याला किती गुणायचं 3 ने गुणायचं. का आपण घन करतोय. मग किती आले 6 म्हणजे 1 2 3 4 5 आणि 6 स्थळानंतर काय देणार आपण दशांश तळ देणार आहे. अशा पद्धतीनं जर दशांश तळाचं असेल इथं पण बघा 12चा पहिल्यांदा काय करून घ्यायचं आपल्याला घन करून घ्यायचंय. 12चा घन येणार आहे 1728. मग 1728 आल्यानंतर इथं किती एक दशांश तळे म्हणजे आपल्याला दिली किती पाहिजे 3. 1 2 3 दशांश तळे दिली आपलं उत्तर झालं. मग तिथं अशा पद्धतीने घन काढायचं आहे. तिथं घनमूळ पण बघा त्याचे काय करायचं गट किंवा अवयव बनवून त्याचं काय करायचंय आपल्याला घनमूळ काढायचे. आता भागाकाराच्या पद्धतीने भागाचं कसं काढलं इथं काय केलं इथं वर्गमुळात 3 केलं इथं याचं काढायचं आहे. तर मग किती घेतले 125 चे 1000 काय घेतले ही 3 दशांश तळे म्हणून 1000 केले इथं. आणि त्याच पद्धतीने करायचं आहे कारण तो दोन्हीचा आहे वर्गमूळ घनमूळ किती आहे दोन्हीचा आहे. मग त्या पद्धतीने करायचं आपल्याला. मग काय करायचं हे सगळे घनमूळ काढून घ्यायच्यात. आणि हे आपल्याला घनमूळ काय काय आता इथं पाठ पण पाहिजेत. मायनस असेल तरी लक्षात ठेवायचं फक्त मायनस चिन्ह द्यायला लागेल तिथं वेगळं तिथं काय येणार नाही आपल्याला. यात आता पुढचं प्रकरण त्रिकोणाचे शिरोलंब व मध्यगा. मग आता त्रिकोण काय बघितलं आपण त्रिकोणाचे प्रकार बघितले होते. त्रिकोणाचे प्रकार कुठले कुठले होते घेतलं तर कुठला बघितलं होता काटकोन त्रिकोण असेल विशाल कोण असेल किंवा लघुकोन त्रिकोण असेल. त्याच्यानंतर ज्यावेळेस बाजूनुसार कुठले बघितले होते समभुज समुद्विभुज आणि कुठला विषमभुज बघितला होता. आता इथं बघा याचं काय करायचं आपल्याला तर शिरोलंब. आता शिरोलंब म्हणजे काढायचं म्हणजे काय करायचं तिथं तर लंब काढायचं त्याचं. मग लंब काढायचं बघा इथं म्हणजे काय केलं इथं हा आपल्याला बघितलं की हा लंब असतो कसा असतो तर काटकोन असतो तिथं. इथं बघा आता संपात बिंदूला त्रिकोणाचा शिरोलंब संपात किंवा लंब संपात असे म्हणतात. तो कुठल्या अक्षराने दर्शवतात हो म्हणजे तिथं कुठलं आपल्याला काय कळलं इथं की जिथं ज्यावेळेस आपल्याला हे लंब काढल्यानंतर जिथं काय होतात तिन्ही जे येतात 3 इथं भाग आहेत आपल्याला. इथं ज्यावेळेस काय केलं यांचं शिरोलंब काढल्यानंतर जिथं मिळतात त्याला काय म्हणलं जातं इथं लंब संपात किंवा शिरोलंब संपात जो काय काय होतात ओ अक्षराने दर्शवतात. इथं पण बघा काय केलं इथं हा बी काय केलाय बी ला इथं लंब संपात काढलाय अशा पद्धतीने. आता इथं अजून काय दिलंय बघा त्रिकोणाचे शिरोलंब एकाच बिंदूतून जातात म्हणजे ते शिरोलंब एक संपाती असतात. त्यांच्या संपात बिंदूस लंब संपात बिंदू तो कुठल्या अक्षराने दर्शवतात ओ अक्षराने दर्शवतात हे आपण बघितलं. काटकोन त्रिकोणाचा लंब संपात बिंदू हा काटकोन करणारा काय असतो शिरोबिंदूवर असतो.
मग याच पद्धतीने काय करायचंय तर इथं हे आणखी इथं बघा काय दाखवलंय, ज्यावेळेस आपण इथं काय करणार आहे लंब संपात काढणार आहे, इथं काय होणार आहे दोन्ही बाजू कशा असणार आहेत समांतर असणार. समांतर म्हणण्यापेक्षा ते एकरूप असतील, म्हणजे ह्याची लांबी जर 10 असेल त्याची वर लांबी किती असेल 10 असेल. इथं असं नाही होणार की इथं लांबी 8 आहे आणि ह्याची 7 आहे, अशा पद्धतीने इथं होणार नाही, हे लक्षात ठेवा. मध्यगा काढणे. आता मध्यगा काढणे म्हणजे काय करायचंय बघा, इथं बघ काय काढलंय, याची मध्यगा काढली म्हणजे इथं काय केलंय हा बी आणि ए ची काय काढलंय मध्यगा काढली तिथं. मग याचं काय करायचं इथं मध्यगा काढायचं, त्याचं काय करायचं आपल्याला तर प्रत्येकाचं माप लिहायचंय आणि त्याला नाव पण द्यायचे. अशा पद्धतीने हा 4.1 काय करायचंय सोडवून घ्यायचंय आपल्याला. हा यातला शेवटचा मुद्दा होता मध्यगा असा, आणि लक्षात ठेवायचं मध्यगामुळे काय होतंय दोन समान भागात त्याचं काय होतंय रूपांतर होतं. ठीक आहे, धन्यवाद.